नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 2 दिवस विखुरलेल्या स्वरूपाचं एक अवकाळीचं सावटे म्हणजेच की आता 26-27 म्हणजे राज्यात अवकाळी सावट आहे. हा अंदाज राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर राज्यांमध्ये 27 तारखेपासून राज्यात परत उन्हाचा पारा वाढणार जाणार आहे. उन्हाची पारा वाढत जाणार आहे, उष्णतेची लाट येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. असं सांगायचं झालं तर म्हणजे उष्णतेची पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे मध्ये मात्र 26 तारखेच्या नंतर 27 तारखेपासून चांगला उन्हाचा पारा वाढणार आहे. म्हणजेच की उन्हाचा कडाका या ठिकाणी वाढणार आहे. शेतकऱ्यांनी लक्षात घ्या. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मराठवाड्यातल्या देखील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल व लातूर जिल्हा असेल किंवा बीड जिल्हा असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, अहिल्यानगर, जालना, हिंगोली, नांदेड शेतकऱ्यांना सांगू इच्छितो म्हणजेच की 24च्या दरम्यान फक्त विखुरलेल्या सरपंचाच्या तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सावटे आहे आणि 25 नंतर म्हणजेच की काही ठिकाणी पडणार तर काही ठिकाणी नाही पडणार. मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांनी लक्षात, विदर्भात आणखीन 2 दिवस सगळीकडे नाही, पण अवकाळीचा वेग दररोज 1 दिवस भाग बदलत अवकाळी मध्यरात्री येणार आहे. हा देखील विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे. उत्तर महाराष्ट्रातला शेतकऱ्याला सांगणार आहे की 25 पर्यंत उत्तर महाराष्ट्राकडे समजा पुणे जिल्हा असेल किंवा अहिल्यानगर असेल, नाशिक, जळगाव, धुळे म्हणजेच की ह्या पट्ट्यांमध्ये, संभाजीनगर आणखीन 3 दिवस वातावरण खराब राहणार आहे आणि दूर पडणार नाही. म्हणजेच की अवकाळी सावट म्हणून नोंद निवड झाली. अवकाळी म्हणजेच की राहणार आहे, पण 27 तारखेपासून परत उष्णतेची या ठिकाणी अवकाळी लाट राहणार आहे. धन्यवाद.